पोळी एकदम मऊसूद आणि जाळीदार झाली आहे, हे तुम्ही बघू शकता. इतकी दाबल्यानंतर ही पोळी लगेच घडी खोलते. एकदम नरम व खायलाही चविष्ट पोळी. चला बघूया कशी बनवावी ते. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास एक चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक जरूर करा. हे बघा, मी आता पिठाचा गोळा घेऊन त्याला थोडेसे लाटून घेत आहे. आणि तुम्ही पण म्हणाल तव्यावरती हे छोटेसे पोळी का ठेवले आहे. तर मित्रांनो, ती पोळी यासाठी ठेवली आहे की पहिला घास हा अग्निदेवतेला अन्नपूर्णा मातेला असतो, त्याच्या आपण पाया पडून घेऊ. चला आता आपण आपल्या पोळीला सुरुवात करू. आता मी पहिले पोळीला तेल लावून घेतले, त्यावर थोडे पीठ घातले, त्यानंतर घडी केली, परत थोडेसे तेल लावून पीठ लावले. नंतर आता व्यवस्थित घडी करून त्याचे सर्व तोंड बंद करून घेत आहे. आता मी हिला थोडासा आकार देऊन पिठामध्ये बुडवून घेत आहे. आता मी लाटण्याने तिला गोल करून घेणार आहे. आता लाटणं फिरवण्याची कलासुद्धा ही सर्वांना जमेल असं नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर आहे. प्रयत्न करत राहा. एक दिवस सर्व कामे ॲटोमॅटिक जमून जातात. तसेच मी पण सुरुवात केली होती, तेव्हा पण मला पोळी जमत नव्हती, पण आता मला व्यवस्थित चपाती येतात. म्हणून म्हणलो माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठीही एक असा मऊसूद पोळीचा व्हिडिओ बनवून टाकू. आता तुम्ही बघू शकता, बघता बघता आपली पोळी तयार झाली. आता आपण हिला साईडने काठ जाड राहून द्यायला पाहिजे. आणि मधी पण एकदम सर्व पोळी एकसारखी लाटून घ्यावी लागते. ती काठ जर जाड राहिली तर पोळी व्यवस्थित भाजत नाही व मऊसूद होत नाही. आपण काठावरती सुद्धा लाटणं फिरवून घेतले पाहिजे. लाटणं फिरवून घेताना सर्व बाजूंनी सारखे फिरवावे, म्हणजे आपली पोळी व्यवस्थित भाजते. आता आपण पोळी तयार झाल्यानंतर तव्यावरती टाकून घेऊ. पहिले आपण एक साईड चपाती भाजून घेऊ, थोडीशी त्यानंतर गॅस फुल करून घेऊ व दुसऱ्या पोळीची तयारी लगेच केली पाहिजे, कारण आपला मध्ये गॅसही वाया गेला नाही पाहिजे. आता मी पोळी उलटी करून घेत आहे दुसऱ्या बाजूने, कारण दुसरी बाजूही भुजणे खूप गरजेचे आहे. दोन्ही साईडने सारखी भुजल्यामुळे पोळी लवकर कडक होत नाही, पोळी तशीच नरम राहते. आता आपण परत सरळ साईडने भुजून घेऊ. बघू शकता किती मस्त फुगलेली आहे पोळी आपली. पोळीमध्ये जाळी तयार झाली आहे, तोंडात टाकताच विरघळेल अशी झालेली आहे पोळी. आणि सर्व बाजूनी भुजून घ्यावी. आता आपली पोळी पूर्ण भाजून झालेली आहे आणि ती मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. आता मी तुम्हाला ही पोळी जवळून दाखवतो, 1 मिनिट बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो, ही आहे आपली मऊसूद व जाळीदार पोळी. खायलाही मस्त आणि तोंडात टाकताच विरघळणारी पोळी आपली बनून तयार आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन जरूर दाबा व एक लाईक जरूर करा.